संस्करण कसा होतो? पवित्र होतो. पवित्र तो देह. वाणी पुण्यवंत. वाणी पुण्यवंत पाहिजे. काय करायचं? मला सांगतात बाबांनो, मुखानं अखंड नाव घ्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोणतरी किंवा हरिमुखे गाता हरपली अशी नानाविध प्रमाण आपल्याला बघता येते. तर काय असं म्हटलं तुम्हाला मी की आधी शिवी मग वाक्य मग शिवी. सद्गुरू अण्णांच्याच मुखात ऐकलं दृष्टांत. सद्गुरू आदरणीय संतीर भंडारी काळकर्णी सप्ताह मोठा केला होता साताऱ्याजवळ. आणि अण्णांचं कीर्तन होतं. आम्ही समोर बसलो होतो कीर्तनाकरता. ते कीर्तन सुरू असताना आदरणीय महाराजांनी एक दृष्टांत सांगितला. तो होता अतिशोक्ती अलंकाराचा. म्हणजे अतिशोक्ती अलंकार एक व्याकरणामध्ये जे काही अलंकार अनियम अलंकार असेल, उपमा अलंकार असेल, ते अतिशोक्ती अलंकार त्यात सांगितलं गेलं. तो अलंकार असा आहे की जे कधीही शक्य नाही ते अलंकारात, अर्थात ती गोष्ट सांगणं म्हणजे काय? अतिशयोक्ती. हे कधीच शक्य नाही. समोर 5,000 लोक होती. 500 टाळकरी होते. आम्ही समोर बसलो होतो. थोडी तब्येत त्यांनी वाढवली पाहिजे थोडीशी बाबा, खूप नाही पण थोडीशी. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात आपण चौकदार बघितले तर या दोघांना मिळून एक चौकदार. हे दोनही माझ्या आजोबांसारखेच बरं का. पण या दोघांना मिळून किती चौकदार? एक. त्या काठीला डबल केलं तर आमची एक काठी होते. आणि दोघांची उंची म्हणजे या दोघांची 1.5 उंची म्हणजे आमचा एक चौकदार होत. समोर बसलो. महाराजांचं कीर्तन सुरू होतं. महाराजांनी एक गोष्ट सांगितली. उपमा अलंकार अतिशयोक्ती अलंकार सांगत होते. एक उदाहरण सांगितलं की एक राजा होता. आणि तो राजा इतका नाजूक होता की राजा ज्यावेळी नगरामध्ये फिरण्याकरता निघाला त्यावेळी तो हत्तीवरती, अंबारी होती, गाड्या गिरद्या होत्या, काय शॉल, रेशमाची शॉल होती, तिथे हत्ती बसला. वरती छत्रशामर सगळं धरलं होतं. आणि त्या हत्तीच्या चालताना पायाखाली वेलदोड आला. काय आला? वेलदोड कळतो? वेलची. हत्तीच्या पायाखाली वेलची आली आणि राजाला सर्दी झाली. ऐकताय ना? राजा किती नाजूक. वेलची कोणाच्या पायाखाली आली? हत्तीच्या. आणि सर्दी कोणाला झाली? एवढं वाक्य महाराज आदरणीय तीर्थरूप महाराजांनी उच्चारलं. आणि शेजारच्या चौकदाराने हळूच आवाज दिला, चम्मा आयला. असं कुठं असतं? त्याने तो शब्द उच्चारला. माईक जवळ होता महाराज. तर तो तसं म्हटलं. लोकांना कळलं की कोणीतरी काहीतरी म्हटलंय. समाज अख्खा हसला. त्याला काय कळालं नाही. सगळं हसणं शांत झालं. महाराजांनी त्याच्याकडे असं बारकाईनं बघितलं. तर आमच्याकडे चौकदारांना भल्या मोठ्या मिशा पण असतात. अशा पिळदार असतात. म्हणजे एका मिशीत एक भला मोठा लिंबू ठेवता येईल. माऊलीला माहिती आहे. त्यांनी बघितले चौकदार सगळे असं बळदंड असा. समोर 5,000 लोकांचा समाज बसला. आणि महाराजांनी बघितलं आणि सांगितलं, बाबा तुम्ही आमच्या आजोबांचे वयाचे आहात. असं तुम्ही बोलू नये. कीर्तनात असा उच्चार आपण करू नये. ते विचार खजील झाले. त्यांना कळालं आपलं काहीतरी चूक झाली आहे. परत बाबा म्हटले, काय सांगू महाराज, च्या मायला बोलणारच नव्हतं पण बोल. गोष्ट संपली. एखाद्याच्या मुखाला सवय लागलेली असते की ती सवय तात्काळ मोडता येत. मला सांगतात की वाणी फार आपली पवित्रच आहे. वाणी पुण्यवंतच आहे. पण ती आपल्या कर्माला आपण कशी केली? शिवीवंत केली आहे. मग काय करा? वाणीला पुण्यवान करण्याकरता संतांचं नामस्मरण करा, संतांचं स्मरण करा. ते जर केलं तर निश्चित पवित्र तो देह. वाणी पुण्यवंत. पण तो कसा होईल? मला सांगतात, जो वदे अच्युत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत अच्युत सर्व काळ करतो आम्ही. सदा सर्व काळ आम्ही भगवंताचं नामस्मरण घेतो, संतांची पूजा करतो. फायदा काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात दयाच्या चिंताने
दोषी जळतील राशी पातकांच्या. पण कधी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. देहाला पवित्र केलं, वाणीला पुण्यवंत केलं आणि अखंड अच्युताचा अर्थात भगवंताचं नाम स्मरण केलं. फायदा काय? त्याच्या चिंतने, त्या भगवंताच्या सद्गुरुनाथांच्या चिंतनानं, त्याच्या चिंतने तरतील दोषी. आयुष्यात आपण कितीही पातक दोष अर्थात चुकीचं कर्म जे काही असेल हे जरी केलं असेल, मात्र भगवंताचं मुखानं जर नाम घेतलं तर आपण या भवसागरातनं तरुण जाऊ. तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. घरी आलेला पाहुणा पुन्हा बाहेर गेला तर तो माघारी कधीही येऊ शकतो. ऐकताय का? एखादा पाहुणा घरी आला, तो म्हटला की मी गावाला जातो, आणि कीर्तनानंतर तो जातो म्हणून बाहेर गेला आणि त्याला जर बस नाही भेटली तर तो कधीही पुन्हा माघारी येऊ. ऐकताय ना? तो जरी येऊ शकतो पण आपण काही ठेवून घेऊ शकत नाही. ठीक आहे, जागेची कमतरता असेल, काही अडचणी असेल, ठीक आहे. मला सांगतो की दयाच्या चिंतेने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आपल्या आयुष्यात आपण आतापर्यंत जे काही पातक अर्थात पाप केलंय, तुम्ही असं ऐकलं की देऊळगाव राजामधली माणसं फार खरं म्हणतात, खरं बोलतात, कधी खोटं बोलत. हा, आता हात वरती करा की महाराज मी कधीच पाप केलं नाही. आधी मीच करतो, बाकी त्यांचं बघून बघा. म्हणजे मी खूप माणसं बघितली, इतकी खरी बोलणारी माणसं बघितली. मला सांगतो की आपण आयुष्यात जे काही पातक केलंय ते आपल्याला वाटतं त्रिवेणी संगमात आपण गेलो आणि स्नान करून आलो. परिणाम काय? तुम्ही बुडी मारली की पाप सगळी कुठे राहतात? ऐकताय का? कुठं? वरती. आणि तुम्ही वरती आला की परत कुठं? बोला बोला, कुठं? आपल्या अंगारात ना, बरोबर. तुम्ही किती वेळा खाली राहाल म्हणजे पाप निघून जाईल तुमचं? महाराज या जीवनात कुठलंही कर्म विसरा. अर्थात तुम्ही एखादं काम करायला विसरून जाल, पण देवाकडं जी काही पुस्तिका आहे कर्म नावाची लिहिलेली, ते कधीही पुसलं जात नाही. वेळ मिळाला तर पुढे एखादी दृष्टांत सांगितली अनुषंगाने. मला सांगतात तुम्ही जर भगवंताचं नाम घेतलं, वाणी पुण्यवान ठेवली आणि देह पवित्र करून घेतला कशानं? हरिनामाच्या संस्कारानं, तर तुमच्याकडचं पाप हे जाईल, पळेल नाही. आपल्याला असं की माणूस गेला त्याला पुढे नेतात, चांगलं वाक्य वापरलं त्याला, अंत्यसंस्काराला म्हणून. त्याला ना एकदा अंत्यसंस्कार गेला की आता नाही हे जाणे संपलं. पुन्हा म्हणून दिसतो का आपल्याकडे तो? नाही. मला सांगतात तुम्ही जर प्रामाणिकपणे सद्गुरुनाथांची सेवा केली तर तुमच्याकडचं पाप जे गेले जळतील राशी पातकांच्या. पातक जाईल नाही, कायमच जळून जाईल. आणि एकदा जळलं की पुन्हा ते जन्माला येत नसतं. एखादं बी आपण भाजलं आणि पेरलं, उगवतं का? आमच्याकडे तो उगवत नाही. इकडे कसं आहे? नाही ना. तसंच आहे. एकदा हरिनामाचं नाव, भगवंताचं नामस्मरण घेतलं, श्रद्धेने घेतलं, पुण्यवंत वाणीने घेतलं, सद्गुरुनाथाला आठवण घेतलं तर जळतील राशी पातकांच्या. आणि असं जर तुमचं कर्म असेल तर मला सांगतात की देव चिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे. इतकं कर्म तुमचं उत्तम असेल, चांगलं असेल तर भगवंत सांगतो बाबा मला भक्ताकडे जाण्यापेक्षा मी भक्ताच्या मागं मागं पळत जातो. तुम्ही आज सगळ्या मठात आलाय की नाही? तुमचं कर्म उत्तम असलं, तुमची श्रद्धा उत्तम असली, तुम्हाला मी आज लिहून दिले बॉन्ड पेपरवरती की पूजनीय बाबा तर आहेत मठाईवरती, पण आमचे उद्बोधनाथ महाराज स्वतः तुमच्याकडे येते. का बरं? की हा मठाचा प्रामाणिक सेवकरी आहे. आयुष्यातली संपत्ती कमवा नाही कमवा हे नंतरच, पण इथे आल्यानंतर हा उंबरा आहे की नाही, मठा उंबरा आहे की नाही, हा आपल्या उंबरा कसाचा पाहिजे? हा दिसताना लाकडाचा दिसतोय, तो लाकडाचा नाही आहे. तेथे सेवा हा दारवंटा. सद्गुरुनाथांच्या घरी जाऊन आपण जर सेवा केली तर मला वाटतं की आपण हाक मारण्याच्या आधी सद्गुरुनाथ इथे उभे असतात. पण कसं? तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, तन मन जीव समर्पण करावं, गर्वानं नाही. अगरवता करावे दास्य सकळ. हे केलं सद्गुरुनाथांना वेगळ्या मनातलं गुह्य सांगावं लागत नाही की मला अंक द्या, मला अंक पाहिजे, आमच्या अडचणी आहेत. त्या आपसुक आयुष्यातल्या संपन्न होत नष्ट होत जातात. फक्त काय पाहिजे? माणसाची श्रद्धा पाहिजे. आज सांगतात की एकदा जर आपण देवाला आपलं समर्पण केलं
की आपल्याला देवाकडे जावं लागत नाही, देव आपल्याकडे येतो. त्याला काय झालं, देवाला तसं आता अनेकांचं डोकं दुखतं घरी, देवाचं डोकं दुखायला लागलं आणि देवाने विचार केला की आता डोकं फार दुखतंय आणि मला काहीतरी डोक्याला लावण्याकरता मलम पाहिजे. तेव्हा काही आयोडेक्स विक्स असं काही मलम नव्हता. नारद महर्षी आले देवाजवळ आणि त्यांनी देवाला सांगितलं, देवा काय होतं, 4-5 दिवस झाला आपली तुमची गाठभेट नाही. देवाला सांगितलं, दादा अरे माझ्या कपाळाला काहीतरी ठणकलं, दुखतंय, मग काय करा. काय नाही, खूप औषध उपचार केले. नारदांनी फोन केला लगेच कोणाला, धन्वंतरींना, MBBS MD बोलून घेतले. देवाला सगळे उपचार केले, औषध काही सापडलं नाही. शेवटी देवाने सांगितले, एक काम करा नारदा, नारद हे खूप मोठे महर्षी आहेत, एक काम करा, माझ्या करता डोकं शांत होण्याकरता एकच मलम आहे. तो मलम म्हणजे मला एका भक्ताच्या पायाची माती पाहिजे. काय म्हटले, भक्त ऐकताय का, काय पाहिजे, भक्ताच्या पायाची माती पाहिजे. नारद महर्षी म्हटले, देवा एवढंच ना, आता जातो आणि घेऊन येतो. नारद महर्षी गेले. एक साधू होतं, साधूंना जाऊन भेटले. काय नाही ऋषीमुनी, तुमच्याकडे आलो, देवाचं डोकं दुखतंय, पण तेवढी तुमच्या पायाची माती तेवढी आम्हाला द्या. का बरं, कशा करता. काय नाही, देवाच्या कपाळाला. ऋषी म्हटले, नारदा तुम्ही महर्षी आहात, एवढंच वाटतंय तर तुमच्या पायाशी द्या, आमच्या पायाची माती देवाच्या कपाळाला लावायची, आम्हाला त्या नरकात जायचंय. नारद खूप ठिकाणी फिरले गेले, पण कुणीही माती दिली. शेवटी त्यांना कळालं बाबा की आपण गोपिकांकडे गेलं पाहिजे. आले, वृंदावनात आले, मथुरेत आले, त्यांनी खाल्लं सगळं आणि अपसुक ते राधा नावाच्या गोपिकेकडे गेले. आता राधा राधा म्हणजे काय, भगवान कृष्णाचा आधार म्हणजे राधा. आपण राधा हे नाव वारंवार उच्चारलं की नाही, काय शब्द बनतो, राधा 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 शब्द बनतो. आधार, आधार कोणाचा येतो, भगवंताचा आधार आहे. तर अधिका राजवासेश्वरींना ते कळालं, काय पाहिजे, काय नाही म्हणे, कन्हैयाचं डोकं दुखतंय आणि त्याच्या डोक्यादुखीवरती एकच उपाय आहे, काय, भक्ताच्या पायाची माती. त्यामुळे एवढंच ना, ते म्हणे मी देते. नारद महर्षी म्हटले, आपल्या पायाची माती जर आपण देवाच्या कपाळाला लावली, आपण कुठं जाऊ, नरकात जाऊ. तर राधाराणीने दिलेलं उत्तर फार गोड आहे. त्याने असं सांगितलं की जर माझ्या पायाच्या चिमुडभर मातीने जर कन्हैयाला बरं वाटत असेल तर चिमुडभर नाही, 5-10 किलो देते, घेऊन जा. राहिला विषय नरकात जायचा, तर एकदा काय 1000 नरक भोगायला तयार आहे, जर एकदा माझ्या कृष्ण कन्हैयाला बरं वाटत असेल तर. गोष्ट संपली, सिद्धांतावरती या. देवाला काय दाखवायचं होतं, देवाला फक्त एवढंच साध्य होतं, समाजाला करायचं होतं, जगाला दाखवायचं होतं की माझ्या करता काय हरिचंदन आहे, अजून काय गंध आहेत, तर या सगळ्या गंधापेक्षा जर महत्वाचा कुठला गंध असेल, तर कपाला काही लावण्यासारखं असेल महत्वाचं, तर ती माझ्या भक्ताच्या पायाची माती. मुद्दा काय सांगतात की धावत चालती मागे मागे, पण कधी आपला भक्त असेल तर. मुद्दा काय माझा, कधीतरी आपण देवाविषयी इतकं प्रेम आपलं असलं पाहिजे की देवाने इच्छा व्यक्त करावी की हा भक्त माझ्याकडे आला पाहिजे. देवाने असं म्हणता कामा नये की हा आला का, आता दार बंद करून घ्या, दर्शनाची वेळ बंद झाली. आपण ठरवलं पाहिजे की आपण 2 तास कीर्तनाला पुढे लोकांपुढे कसं वागतो, त्यापेक्षा आपण 22 तास घरी कसं वागतो. अलीकडे झालंय काय परमार्थामध्ये, परमार्थ दाखवण्याचा विषय झालाय. मुळात परमार्थ हा अनुभवण्याचा आणि भोगण्याचा विषय. आपण किती उत्तम राहतो, किती उत्तम वागतो, किती चांगलं बोलतो, किती सुंदर कीर्तन करतो, यापेक्षा मला वाटतं की आपण या सगळ्या वर्पांगी दिखाव्यापेक्षा आपण अंतरंगात भगवंताविषयी किती प्रेम बाळगतो हे महत्वाचं. म्हणून मला सांगतात की देव शिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे, मागे मागे धावतो, पण कधी भक्त तितका प्रामाणिक आणि प्रांजळ असेल तर. महाराज पुढे जाऊन सांगतात, बाबांनो, कायत्या वेगळे उरले आणि एक वैकुंठ नायक या कंठी. देवाची इच्छा एवढीच आहे की मला आवडणारा भक्त कसा आहे, याच्या कंठामध्ये सदैव माझं नाम आहे. आता आपण प्रामाणिकपणे ठरवा किंवा मनात एक स्वतःला एक प्रश्न विचारा की आपण घरी गेल्यानंतर भगवंताचं नामस्मरण किती वेळा करतो. कोण कोण येतं, आपल्याला आठवलं तर आपण करतो, ठरवून करत. आणि देवाने जर ठरवलं की मला आठवेल तेव्हा त्याला श्वास द्यायचे, तुम्ही झोपला आणि देवाला जर आठवलंच नाही तुम्हाला सगळ्या उठवायचं, चालतंय का, ऐकताय ना, नाही चाललं ना. विचार करा की आपण परमार्थ करत असताना कशा प्रकारे वावरतो. अखंड भगवंताचं चिंतन असलं पाहिजे. मग काय होतं, मला सांगतात की
ज्याच्या कंठामध्ये भगवंत आहे, देव चरणाची माती धावत चालती मागे मागे, काय त्या वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक जया कंठी. एकदा का कंठामध्ये भगवंताचं नाम धारण केलं की तुमची सगळी जबाबदारी अर्थात मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात ठोकबा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जवळ अच्युत सर्व काळ याच्या चिंतने तरतील दोषी जळती जरा श्रीपातकांच्या. खर तर सेवेकरता विस्तार फार करता येईल. माझ्या दृष्टीनं मला आजची अभंगातलं पहिलं चरण फार महत्वाचं वाटतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जवळ अच्युत सर्व काळ. सद्गुरु नरहरीनाथ महाराजांनी आपल्या जीवनात काय केलं तर मला वाटतं की त्यांनी आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला, प्रत्येक साधकाला, प्रत्येक व्यक्तिमत्वाला या अपवित्र देहाला पवित्र करण्याचं साधन दिलं. या अपवित्र वाणीला पवित्र करण्याचं नाम दिलं. खऱ्या अर्थानं त्या नामामुळेच 231 वर्ष हा उत्सव अखंड अविरत सुरू आहे. फार अगदी मोजक्या परंपरा आहेत की ज्या परंपरांना सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यात मला वाटतं की लीन होण्याचं भाग्य लाभलं. त्यातली ही सगळी परंपरा आहे. अगदी माऊलींच्या मंदिरामध्ये लक्ष्मण महाराज असतील किंवा आणलेले सगळे संत असतील, ही एकमेव परंपरा अशी आहे की या परंपरेतल्या सत्पुरुषांची समाधी ही सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या शेजारी आहे. आता आपण काय केलं पाहिजे याचा अर्थ आपण श्रीमंत बापाशी लेकरावं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आपल्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे तर आपणही कसं असलं पाहिजे. माऊलींची कृपा झाली आणि एखादं जर पिंपळाचं पान खाली पडलं आणि टाकून दिलं, धर लेकर आहे, आयुष्यात कल्याण होऊन जाईल. पण हा पवित्र देह आणि अपवित्र वाणी आपल्या बरोबर काय ऐकत आलोय की आपल्या कीर्तनामध्ये 2 संदर्भ असले कायम असणं अपेक्षित. एक महाभारत आणि दुसरं रामायण. त्यातला फक्त एक उल्लेख करून जातो आणि कीर्तन सेवा टाकतो. मग अशी बोलताना म्हटलं की वाणी पवित्र असते आणि देह ही अपवित्र असतो. आपण बऱ्यापैकी सगळ्या अभंगाचा सार रूप पाहत आलो. फक्त मला पहिल्या चरणावरती प्रकाश टाकायचा आहे म्हणून फक्त एक दृष्टांत सांगतो आणि थांबतो. खरं तर कीर्तन परिपूर्ण कधी होतं ज्यावेळी त्या कीर्तनामध्ये महाभारत आणि रामायणाचा थोडाफार समावेश होता. ते कीर्तन परिपूर्ण होतं. काही संबंध चरित्र असो. त्या अनुषंगानं महाभारतामधली एक कथा मला सहज आठवली. रामायणाची कथा आठवली. रामायणामध्ये ज्यावेळी रामप्रभू वनवासामध्ये सगळा प्रवास करत होते त्या प्रवासाच्या दरम्यान एका कुटीजवळ ते विश्रामाकरता थांबले होते. ती कुटी कसली होती? ती कुटी होती श्रभंग ऋषींची ती कुटी होती.
ऋषी आले, आल्यानंतर अत्यंत सुगंधी सगळं काय तर अत्तराचे वास सगळं हे देत होतं सगळं संपूर्ण. अत्यंत वातावरण प्रसन्न होतं. पण ते प्रसन्न वातावरणामध्ये रामप्रभूंना कुठेतरी थोडासा दुर्गंधीचा वास येऊ लागला. रामप्रभूंनी विचारलं की बाबा तुझा अख्खा देह कशाचा? देह आता दिसताना मात्र मला सुवर्ण दिसतोय, पण वास मात्र येतोय, काय कारण? ते म्हटले नाही महाराज, अडचण अशी आहे, भूतकाळात काहीतरी कर्म चुकीचं झालं. भूतकाळामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडल्या, त्यामुळे दुर्दैवानं माझा देह सगळा हा अपवित्र, अर्थात आपण त्याला म्हणू की शुद्ध मराठीत नासलेल्या अवस्थेत आहे. पलीकडे रामप्रभू म्हटले बघू बरं चला. ते ऋषी त्यांना घेऊन गेले आणि सांगितलं त्या पलीकडे झुडपात जो देह पडलाय की नाही, तो देह माझा आहे. फक्त तुमच्या पुढे येताना, संतांपुढे जाताना मर्यादेने गेलं पाहिजे. आपल्या पुढे येताना मी उत्तमरित्या आलं पाहिजे. त्यामुळे माझा हा मायावी माझा हा सगळा देह आहे. पण माझा मूळ देह कसा आहे? अपवित्र आहे. पण तुमच्या संगतीनं आता मात्र मला पवित्र प्रदान झालं. राजूर मला अजून एक गोष्ट आठवते, ती अर्थात भक्त पुंडलिकाची. अनेक चरित्रात बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण एक काव्यही आहे, हे आता अलीकडच्या काळात खूप काव्य कीर्तन जीव लागली आणि ते आम्ही परत म्हणायची म्हणजे आम्हीच पुन्हा त्याचं समर्थन करायचं. सार रूप सांगतो. ज्यावेळी पुंडलिकानं रायांना वाटलं की आपण तीर्थयात्रा करता जायचंय, सगळ्यांनी ती गोष्ट ऐकली असेल, कधी आईवडिलांनी सांगितलं की जायचंय, माईवडील म्हटलं की बाबा आम्हाला जायचंय. ते म्हटलं नाही बाबा, आत्ताच नुकताच विवाह झालाय, थांबदारा कुटुंबाची सेवा करतो मग मी येतो. तर पत्नीने सांगितलं की मला सुद्धा काय करायचं, तीर्थयात्रा करायची. आईवडील थंडलेले होते, ते प्रवास करू लागले. पत्नी मात्र नंतर मागून गेले. काय दुर्दैवानं म्हणा सुदैवानं म्हणा, वाटेत आईवडिलांची भेट पडली. तर वाटलं असं की आईवडिलांशी हितगुज केलं पाहिजे, थांबलं पाहिजे. पण पत्नीचा लगाम हातामध्ये असल्यामुळे तर काय अनेक गोष्टी घरोघरी मातीच्या चुली, सगळ्यांच्या घरातलं काय सांगत नाही. त्याला काही आईवडिलांची सेवा करता आली नाही. पुंडलिकाने ज्यावेळी रात्री आराम केला तर त्याने पाहिलं की 3 कुरूप स्त्रिया त्या साधूंच्या त्या आश्रमात गेल्या आणि येताना मात्र त्या सुंदर सुंदर होणार. त्यांना असा हात आडवा केला, थांबा म्हणे. ते जाताना तुम्हाला पाहिलं, तुम्ही कुरूप होत्या, अगदी काळा बिख्ख होत्या तुम्ही. आता मात्र तुम्ही सुंदर दिसताय, रूपवती दिसताय, काय कारण? सांगितलं हे बघा पुंडलिक, मी गंगा, यमुना आणि ही सरस्वती. काय समाजातली पतित माणसं, पातक केलेली माणसं की ज्यांच्यामुळे समाजाला कायमच दोष प्राप्त होतो, अशी माणसं कायम आमच्याकडे येतात आणि आमच्या स्नान करतात. पण साधू पुरुष असा असतो की साधू पुरुषाच्या सहवासानं अपवित्र अर्थात अशुद्ध झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती तीर्थ सुद्धा काय होतात, पडित होतात. असा अभंग आहे. गंगे पुढीत हो साधू सुचिष्वंत, गंगा शुद्ध होय त्यांचे संगे. गंगेपेक्षा थोड सुद्धा कोण शुद्ध आहे? साधू शुद्ध आहे. मला एकाने अनेकाने सर विचारलं, काय महाराज तुमचे ज्ञानेश्वर महाराज इतके पवित्र पुण्यवान, त्यांना काय करते चंद्रभागेत आंघोळ करण्याची? म्हटलं बरं झालं सापडला तो, तुला शोधत होतो मी. तुझ्यासारखी नालायक माणसं पाप करतात आणि कुठे जातात ते चंद्रभागेत, तिथं आंघोळ करतात. बिचारी चंद्रभागा ही पुण्यसलीला आहे, इंद्रायणी पुण्यसलीला आहे. तुमचं पाप ती काढून घेते, पण तुमचं पाप काढून घेण्याने ती काय होते, मलिन होते. पण ज्यावेळी ज्ञानोबा राय, तुकोबा राय आदी संत ज्यावेळी तिच्यात स्नान करतात त्यावेळी त्यांना पुन्हा काय मिळते, तर पवित्रता मिळते. त्याला सांगण्याचा माझा, त्या तीर्थापेक्षा सुद्धा साधू कसे पवित्र आहेत. तसा हा देह काबराने पाहिलं की देह त्याचा अपवित्र आहे, पण मायावी वेश धारण करून आला होता. म्हणजे काहीतरी पूर्व जन्मात सुकृतातला काहीतरी दोष होता, अर्थात त्याच्यात त्यामुळे देह कसा होता, अपवित्र होता. पण ज्यावेळी रामरायांचा स्पर्श झाला, त्यांची सहवास लागला, तो देह कसा झाला, पवित्र झाला. हे झालं रामायणातलं. महाभारतातली कथा आहे. राजसूय यज्ञ केला होता भगवान कृष्णांच्या आदेशावरून, आणि त्या सगळ्या यज्ञामध्ये रोज लक्षावधी ब्राह्मणांना भोजन होतं. ऐकताय ना, काय होतं, भोजन होतं. आणि सहज त्या धर्मराजाने सांगितलं देवाला, देवा अरे भोजन आहे बरोबर आहे, पण आपल्या सगळ्या भोजनाच्या खर्चाच्या किल्ल्या, तिजोरीच्या चाव्या कोणाकडे, दुर्योधनाकडे दिल्या. हे काय आपल्याला पटलेलं? मी महायुतीतला आणि चाव्या कोणाकडे दिल्या तुम्ही, महाविकास आघाडीकडे. देव म्हटला आघाडी बिघाडी तसं आमच्याकडे काही नाही, हे आत्ताच आहे. पण आत्ताच नाही, हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. सत्याचा विजय झाला की कोण, पांडव. असत्याचा विजय झाला नाही, सत्य का माझं? ज्या ठिकाणी धर्म त्या ठिकाणी पांडव, ज्या ठिकाणी अधर्म त्या ठिकाणी तुमचं तुम्ही लावून घ्या, कुठं लावायचं तिथं. निघत असतं करत नाही, मला मर्यादा पडतात कीर्तनामध्ये.
मुद्दा काय मला? राजेश यत्न केला आणि सांगितलं, देवा अरे आपण सगळे धर्माच्या बाजूचे आणि लोकांनी दिलेली देणगी, दान धर्म, तिजोरीच्या चाव्या, सुवर्णानं कुणाकडं? दुर्योधनाकडं. देव म्हटला, राजा मी कोण आहे? देव. देवाचा देव देवेंद्र, इंद्र मी राजा आहे, मुख्यमंत्री आहे. तुला त्रास देतो स्वतःला करून. काय तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं. देवाने सांगितलं, अरे सांग काय अडचण आहे बाबा, लोकांकडून कष्टाने पैसा गोळा केला. देव म्हटला, अरे बाळा ऐक, ज्याच्या हातावरती मासा असतो की नाही, मासा तो दुर्योधन आहे की नाही, त्याच्या हातावरती मासा आहे, मासा. आणि ज्याच्या हातावरती मासा असतो त्याच्या हातून जर आपण दान धर्म केला तर जेवढं तो खर्च करतो तर 100 पट अधिक पुन्हा तिजोरीत येऊन बघा. त्या आजी माग मासा, मासा असा कसा दिसेल? मासा असा आपल्या हातावर नाही, असा मासा असता आपण कीर्तनाला कशाला लावतो? मावशी मासा तपासतात. एखाद्या कोणाला सापडलास तर मग उद्धव महाराजांना मला येऊन भेटा, आम्ही तुम्हाला सांभाळ, काळजी करू नका. असा काय तर सापडणार नाही. आमच्याकडे मासा नाही पण आमच्याकडे माऊली आहे. विठ्ठला मुद्दा काय मला? यत्न केला आणि याचं सुपरविजन दिलं कुणाकडं? भीमराज बळदंड. बिचारे भीमराज जायचे, पंक्तीत वाढायचे आणि सांगायचे, जिलेबी वाढली आहे, गुलाबजामुन वाढलाय, पुलाव वाढलाय, बासुंदी वाढली आहे, अजून काय राहिलं? पठ्ठा वाढलाय, पाहिजे एवढं घ्यायचं. ताटात जर राहिलं, गदा बघितली का? बिचारी ब्राह्मण मंडळी जी काही जेवायला आली ती महाराज आली तुला 70 किलोची. किती किलोची? ऐकताय ना? 70 किलोची. देव म्हटला, मी पहिल्या दिवशी 70 आलो होतो, 70 किलोचे होते. दात्रा किती पाहिजे? 140 तरी पाहिजेत. काय महाराज काय काकडा करायचं? फक्त पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, जागर, झोपले. पण जेवायला काय? बालाजी, बासुंदी, लाडी, जिलेबी. म्हणजे 70 किलोचे होते, आता 140 किलो तरी पाहिजेत. नाही 140, 100 किलो तरी आला वजन काटा. तपासलं तर काय 70 किलो तरी झालं, ते 20 झालं. देव म्हटलं अडचण कुठे तपासली पाहिजे. विचारलं बाबा काय झालं? देवा जेवण उत्तम, वाढणारे उत्तम आहे, पण सुपरवायझर मात्र बेकार लागला. त्यामुळं आम्ही खातो पण खाल्लेलं काही अंगी लागत नाही, पचत नाही. जरा याचा बंदोबस्त केला तर पुन्हा आम्ही 20 ते 70 वर तरी किमान जाताना हाय तसे माघारी. देव म्हटलं आता काही गोष्टी आपण सांगायच्या असतात आणि काही गोष्टी सोनार आणि कान टोचल्याशिवाय कळत नाही. देवाने सांगितलं की बरं जेव्हा चला, एक ऋषी आहे तो आपल्या सत्याला काही येत, यज्ञाला काही येत. ते भीमराज होते, त्याकडे कोण आहे? गदा बघितली का? असं जाताना घेऊन आणतो. देव म्हटला बाळा संतापाशी भो असावी, कुठेही गदा आणून चालत नाहीतर आपल्यावर गदा येईल. चल म्हणे जायचं. गेले त्या गंधमाधन पर्वतावरती. ते गंधमाधन ऋषी राहायला करतो. सांगितलं त्यांच्याकडे आपल्याला जायचंय, यांना पत्रिका द्यायची आणि यांना आपण जेवणाकरता बोलवायचं. देव गेले, रस्त्याला पत्रिका वगैरे दिली महाराज. आणि ते निमंत्रण दिल्यानंतर देवाने सांगितलं की अवश्य तुम्ही यज्ञाला या, आपल्याला 100% भोजन तुमच्याकरता विशेष व्यवस्था आहे, प्रसाद घेऊन आपण जायचंय. देवही माघारी फिरले आणि भीमदादा सुद्धा माघारी फिरले. पण काही काही वेळी माणसाला त्याची फाजील जिज्ञासा अडचणीत आणते. आवश्यकता नसते. आता इथे आले ना, लोक टेकवले की नाही, नमस्कार करायचा, निघून जायचं. हे कसं, हे काय, हे कधीच, कसं? तू या सेवेला राहा, सेवा कर, सगळं आपोआप कळतं. ते असं उगं हवेत बोलण्यात काय अर्थ आहे का? देवाने त्या माघारी फिरले होते, काय गरज होती का? ते म्हणे नाही देवा थांब जरा, मी जरा जाऊन येतो. काही निमंत्रण राहिलं का? नाही देवा जरा चांगलं निमंत्रण देऊन येतो. मागाशी गदा हातात होती, गदा ठेवताना हात जोडून निमंत्रण देतो. देव पुढे होते, माघारी गेले. भीमदादा नाही महाराज एक विचारू का? विचारा. नाही तुमचा अख्खा देह सोन्याचा आहे, तोंड मात्र डुकराचा आहे, काय अडचण? तो म्हणला भीमा जा बाबा जा, निमंत्रण दिले, मी जेवायला येतो, काळजी करू नको. नाही कसं आहे, मोठ्या माणसानं विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यावी, साधकाचं समाधान करावं. अरे जा कशाला लागतो माझ्या नादी, जा तू. नाही तेव्हा थोडं सांगा मला ऋषी, सांगा. ते सोबत ज्याला आला ना घेऊन, तू त्याला विचारतो, सांगेल. नाही ते म्हटले तूच विचारून ये. विचारलं तरी सांगितलं काही नाही.
पूर्वीच्या काळी असा मोठा यज्ञ केला होता आणि याच देवाने केला होता, कृष्णानंच केला होता. आणि त्यात माझ्याकडे मात्र कशाचं काम होतं? सुपरविजनचं काम होतं. आणि पंक्तीत बसलेला मी मात्र गदा घेऊन दम द्यायचो. परिणाम अन्नदान खूप केलं, देह जरा सोन्याचा, पण तोंडाने बसलेल्या ब्राह्मणांना कायम म्हणायचो, उरलं तर बघा, राहिलं तर बघा, उचलून टाकील. कुणाला? बिचारा खायला बसलेल्या माणसाला. परिणाम काय? मला देह सोन्याचा झाला, पण वाणी मात्र अपवित्र अर्थात चुकीची होती. तोंड मात्र डुकराचं झालं. अजून काय सांगू का भीमा? नाही नाही नाही, एवढा औषध देवाकडे देवा, तिथंच सांगितलं असतं मला खाली, कशाला डोंगर सोडून यायला लागलं असतं मला. देव म्हटला नाही, मी टोचला असता काम तर दुखलं असतं, सुधारणे टोचला की चालतं. गोष्ट संपली, सिद्धांतावरती या. काही अनेकदा अशा गोष्टी घडत असतात जीवनामध्ये की त्या गोष्टी त्या त्या वेळी त्या संत क्षेत्रातनं त्या काव्यातनं आपल्याला कळत असतात. आता कीर्तन मागचं कळो अथवा न कळो, एक गोष्ट घरी घेऊन जा की आपला हा अपवित्र देह पवित्र करण्याचं एकमेव साधन, संसाधन आणि माध्यम आपल्याकडे आहे, तो म्हणजे संत श्री नरेंद्रनाथ महाराजांचा हा मठ. मग काय करायचं आपल्याला? काही नाही, ज्याप्रमाणे देव म्हणतो की नाही धावत चालती मागे मागे, तसं आपल्याला फक्त देव आपल्याकडे निश्चित येईल. पण कधी आपण जर संतांची सेवा केली तर देव आपल्याकडे सेवकाला येतो. एक उदाहरण काय, दोन उदाहरण मिळण्याचे पुष्कळ उदाहरण आहेत. जराबाईंनी काय केलं? जराबाईंनी नामदेवरायांची सेवा केली. परिणाम काय झाला? देवाला जराबाईंची सेवा करायला यावं लागलं. असं मला वाटतं की आज जर आपण नरेंद्रनाथ महाराजांची सेवा केली तर निश्चित कधी ना कधीतरी देव माऊली म्हणतील की हे माझं लाडकं लेकरू आहे. आणि जो कसं आहे, आम्ही सोप्या भाषेत सांगतो, आई असते आणि त्या आईचं मूल असतं. तुम्ही त्या आईचं किती कौतुक करा, त्या आईला काही घेणं देणं नाही. पण आईचं ते लेकरू असते की नाही, ते काळं असते, शेंबडं असतंय, अजून काय 4 दिवस आंघोळ न केलेलं असतंय. आणि ती आई काय म्हणते, बघा माझा भाग कसा बसलाय. तुम्ही जावं आणि त्या आईला सांगावं, तुझ्या भागासारखा भाग मी कुठेही बघितलेला नाही. अख्खा देऊळगाव राजा फिरलो, पण तुझ्या लेकरासारखं लेकरू कुठं? ती माऊली काय म्हणते? ती म्हणते, महाराज जरा बसा, तुम्हाला दुधातला चहा करून आणतो. इतर वेळी मी कोरा चहा सुद्धा कोणाला पाजत नाही. तुम्हाला कशात असते? कारण काय? आईला तिचं कौतुक केलेलं आवडत नाही, आईला तिच्या लेकराचं कौतुक केलेलं आवडतं. मला वाटतं की आपण सगळे सद्भाग्य भाग्यवान आहोत की आपल्याला देऊळगाव राजासारख्या तीर्थक्षेत्रात जन्म मिळाला आहे की ज्या ठिकाणी संताचा आणि देवाचा सहवास आहे. त्यामुळे तुम्ही जेवढी महाराजांची सेवा कराल, मला वाटतं तेवढी तुम्ही माऊलींची प्रमाण केली. त्यामुळे तुम्हाला म्हणतात, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघणाम त्रिवेणीला. या त्रिवेणीत अर्थात अनेक लोक प्रयागला जाऊन आले, मग म्हटलं मी, पण त्या प्रयागला जाऊन स्नान करण्यात जितकं पुण्य आहे तितकंच पुण्य मला वाटतं की भगवान श्री बालाजी महाराज आणि संत श्री नरेंद्रनाथ महाराज यांच्या सानिध्यात कीर्तन श्रवणाचं, प्रवचनाचं, सेवा करण्याचं पुण्य, हरिपाठाचं पुण्य, देऊन पारायण करण्याचं पुण्य. म्हणजेच काय? तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघणाम त्रिवेणीला. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. ज्ञानेश्वर कीर्तन सेवा संपली. खरं तर ज्यांचाच कीर्तन होतं त्याचा तीर्थरूप पूजनीय अण्णा माझं परम भाग्य आहे. माझ्या मॅडमला म्हटलं या ठिकाणी आदरणीय महाराज आणि आम्ही सगळे सवयस्क आहोत. आदरणीय माऊली असतात, सगळे